बिनविरोध निवडणूक होणं ही लोकशाहीच्या दृष्टीने योग्य वाटतं, की ह्याच्यातून नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावला जातोय असं वाटतं तुम्हाला? ह्याच्यात दोन गोष्टी मी म्हणेन. एक तर हल्ली ज्या प्रकारे उमेदवार उभे केले जात आहेत, त्यामुळे लोक मतदानाला अतिशय ज्याला म्हणतात ना, की निरुत्साही असतात. बरोबर. आणि त्यात परत भर म्हणून जर ज्याला म्हणतात बिनविरोधी याला म्हणतात, म्हणजे लोकांना असं वाटेल की आपल्याला काय आता कोणी विचारतच नाहीये. कारण हे पक्ष आपापसात सगळं विचार विनिमय करतात. कोणी उभं राहायचं, कोणाला किती काय करायचं ते हे करतात. आणि नोटा जोपर्यंत पॉवरफुल होत नाही, म्हणजे नोटाची जर जास्त मतं असली तर त्या खालचे सगळे उमेदवार, मग तो बिनविरोध असला तरी तो बाद झाला पाहिजे, असा जोपर्यंत कायदा ठोस होत नाही तोपर्यंत जनतेच्या ह्या नोटालाही काही अधिकार नाही आणि लोकांना इंटरेस्टच राहणार नाही ना. आता तुम्ही बघा बिनविरोध म्हणजे मला वाटतं अजित पवार गटाने दोन गुंडांना काहीतरी पुण्यात की कुणीतरी उमेदवारी दिली आहे. हो. ते दोघे जर बिनविरोध निवडून आले तर मुळीच आश्चर्य वाटायला नको. कारण सगळा प्रकारच तसा आहे. कारण राजकारणात गुंड यायला लागलेत की गुंडचं राजकारण व्हायला लागलं हे बघायला लागेल. चर्चिलने खूप पूर्वी एकदा म्हणून ठेवलं होतं जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा, की भारत हा स्वतः गव्हर्न होणारा देश नाहीच आहे. ह्याच्यामध्ये एकमेकाला लुबाडायची खूपच प्रवृत्ती आहे. आणि मला वाटतं दुर्दैवाने 75-76 वर्षानंतर चर्चिल भाऊने जे काय सांगितलेलं होतं ना, ते आता ते सत्य आता होतं. थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे.